नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. स्वच्छता एक पूजा आहे असं समजून जर प्रत्येकाने स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग नोंदवला तर कठीण वाटणारं हे कार्य अत्यंत सोपं होऊन जाईल. सध्या गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवादरम्यान ठिकठिकाणी भक्तांची तोबा गर्दी होते. अशा वेळेला स्वच्छता राखण्याचं काम आम्ही सर्वांनीच करायला हवंय. या वार्तापत्रामध्ये मागच्या आठवड्यामध्ये ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या स्वच्छता कार्यांचा आढावा घेणार आहोत. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. प्लास्टिक प्रदूषणमुक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेचा संकल्प, कर्जतमध्ये एनसीसीच्या छात्रसेनेच्या वतीनं राबवण्यात आली स्वच्छता मोहीम आणि पुणे शहराची कंटेनर मुक्तीच्या दिशेनं वाटचाल. प्लास्टिक प्रदूषणमुक्त सिंधुदुर्गसाठी प्रायोगिक तत्वावरती जिल्ह्यातील 207 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी 25 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात येणार असून याद्वारे कचरा व्यवस्थापनाची पद्धत आणि त्यामध्ये सुधारणा करून प्लास्टिक मुक्त सिंधुदुर्ग कसं करता येईल याचं सर्वेक्षण घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिली. जिल्हा व्यापारी संघटनेनं प्लास्टिक मुक्तीचं स्वागत केलंय. मात्र या प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरती याची अंमलबजावणी लवकरच करता येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यात प्लास्टिक मुक्ती खरोखरच एक आव्हान आहे असं सांगत या दृष्टीनं काय करता येईल याचा विचारविनिमय सुरू आहे असंही शेखर सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले, जिल्ह्यातील 207 ग्रामपंचायतीतील प्रत्येकी 25 कुटुंब कचऱ्याचे व्यवस्थापन कसं करतात याचा आढावा घेण्यात येणार आहे. तसंच प्लास्टिक आणि ओला तसंच सुका कचरा यांच्या व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावरती विघटन यंत्र कशा पद्धतीनं बसवता येईल याचाही सध्या विचार करण्यात येतोय. एनसीसीच्या 17 महाराष्ट्र बटालियनच्या कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयातील युनिटनं जोगेश्वरवाडी दत्तक घेऊन या गावामध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. विविध उपक्रम या भागामध्ये राबवले जाणार आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मेजर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्वरवाडी इथे स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. यावेळी नाना कचरे, बाळासाहेब काळे आणि इतर ग्रामस्थ हजर होते. मेजर चौधरी यांच्या हस्ते जोगेश्वरी माता मंदिरामध्ये श्रीफळ वाहून मोहिमेचा शुभारंभ झाला. छात्रसैनिकांनी जोगेश्वरी मंदिर परिसराची स्वच्छता केली. सुरुवातीला हागणदारी मुक्तीसाठी छात्रसैनिकांनी रॅली काढून जनजागृती केली. या परिसरातील एनसीसी कॅडेट्स आणि ग्रामस्थ यांच्या मदतीनं विविध उपक्रम राबवणार असल्याचं प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे यांनी सांगितलं. या उपक्रमासाठी किसन सूळ, अंडर ऑफिसर विष्णू खामगळ यांनी विशेष परिश्रम घेतले. छात्रसेनेच्या या स्वच्छता मोहिमेचं सगळीकडेच स्वागत होत आहे. इंदापूर तालुक्यानं हागणदारी मुक्ती मनावर घेतली असून 1 एप्रिलपासून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 4806 शौचालयांचं बांधकाम पूर्ण झालं. 4 महिन्यात जिल्ह्यात 22,480 शौचालयं बांधली असून प्रगतीत महाराष्ट्रात जिल्हा प्रथम क्रमांकावरती असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितलं. शासनानं यंदा 10 जिल्हे हागणदारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठरवलं असून यात पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात बॅकलॉग मोठा होता, त्यामुळे त्यांच्यावरती अस्वच्छ तालुका अशी टीका होत होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्यानं वेगानं काम सुरू केलंय. गेल्या 4 महिन्यात 4,806 शौचालयं बांधली गेली. अजूनही तालुक्यामध्ये 26,898 कुटुंबांकडे शौचालयच नाहीयेत. जिल्ह्यात 6,36,462 कुटुंब असून 5,27,441 कुटुंबांकडे शौचालयं असून 1,90,021 कुटुंबांकडे अद्याप शौचालयच नाहीयेत. मुळशी तालुका हागणदारी मुक्त झालेला आहे. कचरा ओसंडून वाहणारं शहर अशी ओळख झालेल्या पुण्याची कंटेनर मुक्त शहर होण्याकडे वाटचाल सुरू आहे. कचऱ्यावरती प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची वाढती संख्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्यानं केलेली जनजागृती यामुळे शहरातील 3,000 कंटेनरची संख्या आता फक्त 750 वरती येऊन ठेपलेली आहे. झोपडपट्टीसारख्या परिसरामध्ये असलेले हे कंटेनर्सही काढून टाकण्यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागानं या सर्व उपायांचा प्रभावी पाठपुरावा केल्यामुळे आता शहरातील कंटेनर वेगानं कमी होण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवकांकडून होणाऱ्या कंटेनरच्या मागणीत घट झाली आहे. पालिकेनं खासगी संस्थांच्या सहाय्यानं शहरात सुरू केलेल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांमुळे हे शक्य झालंय.
नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची, तो कचरा वेचकांजवळच जमा करण्याची सवय लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत. कचरा रस्त्यावरती जमा होण्याचं प्रमाण वेगानं घटत चाललंय. शहराच्या विविध भागांमध्ये सध्या प्रत्येकी 5 टन कचऱ्यावरती रोज प्रक्रिया करणारे एकूण 20 प्रकल्प सुरू आहेत. त्याशिवाय मोठे म्हणजेच 700 टन कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा एक आणि प्रत्येकी 100 टन कचऱ्यावरती प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू आहेत. शहरातून जमा झालेला कचरा या प्रकल्पांना देण्यात येतो. कचरा जमा करण्यासाठी प्रशासनानं स्वयंसेवी संस्थांसोबतच पालिकेच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांचंही व्यवस्थित नियोजन केलंय. त्यामुळे त्या भागातील कंटेनरमध्ये कचरा जमा होण्याचं प्रमाण कमी झालंय. गाडी नियमितपणे येऊ लागल्यावरती नागरिकांनाही कचरा इतस्ततः टाकण्याऐवजी तो गाडीतच देण्याची सवय लागते. कचरा जमा करण्यासाठी घनकचरा विभागानं प्लास्टिकचे 2 स्वतंत्र डबे दिले. काही ठिकाणी कंटेनर्स काढून घेतल्यानंतरही तिथे कचरा टाकला जात होता. त्यावरती उपाय म्हणून तिथे रांगोळी काढण्याचा उपक्रम देखील राबवण्यात आला. काही ठिकाणी दिवसभर आणि रात्रीही कर्मचारी बसवून ठेवण्यात आले. मीरा रोड इथल्या पूनमसागर इमारतीमध्ये काही दिवसांपूर्वीच राकेश भट या युवकाचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झाला. यानंतर जागा झालेल्या मीरा भाईंदर महापालिका प्रशासनानं त्या परिसरामध्ये डासांची शोध मोहीम सुरू केली. यावेळी 3200 घरांची झाडाझडती घेतली असता अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या, अशी माहिती उपायुक्त आणि स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली. शहरातील नवीन बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी बांधण्यात येणारी पाण्याची टाकी, पाणी साठा, पावसाळ्यामुळे पडणारे खड्डे, टायर ट्यूबमध्ये साठवलेलं पाणी, घरातील फुलदाण्या, फ्रीजचा मागील भाग, वातानुकूलित यंत्रात अनेक दिवस पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होते. डासांच्या अळ्या आढळल्यास नागरिकांनी त्वरित स्वच्छता विभागाकडे संपर्क साधावा. अनेकदा समज देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरती पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील उपायुक्त आणि स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली आहे. मंडळी, आपला संपूर्ण भारत देश जर का स्वच्छ करायचा असलं तर हा एकट्या दुकट्याचं काम नाहीच आहे किंवा एकट्या दुकट्याची जबाबदारीही नाहीये. प्रत्येकाचीच ही जबाबदारी आहे आणि या कार्यामध्ये अनेक सामाजिक संस्था देखील आपला हातभार लावत असतात. अशीच एक रत्नागिरीमधली सामाजिक कार्य करणारी आणि स्वच्छतेचं कार्य करणारी संस्था आहे स्वराज्य संस्था. त्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आज माझ्यासोबत स्टुडिओत आहेत जितेंद्र शिवगड. जितेंद्रजी, तुमचं स्वागत करते. नमस्कार. आता मी जसं म्हटलं की सामाजिक कार्याबरोबरच स्वच्छतेच्या कार्यामध्ये तुमची संस्था सहभाग घेत असते. कशा प्रकारे स्वच्छ भारत अभियानाला तुम्ही हातभार लावताय? सर्वप्रथम भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना मी नमस्कार करतो की ज्यांच्या विचारातून स्वच्छ भारत ही संकल्पना सुरू झाली. महात्मा गांधी, संत गाडगेबाबा महाराज यांचं कार्य आणि अस्वच्छता हा देशाचा प्रमुख विकासातील अडथळा आहे हे लक्षात घेऊन स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंती दिवशी सुरू झालं आणि त्या अभियानातून 2 वर्षामध्ये झालेला जो काही बदल आहे तो आपण सर्वजण गाव आणि शहर या पातळीवर पाहतच आहोत. त्याच्यामध्ये वाढणारा लोकांचा सहभाग हे त्यातील प्रमुख कारण आहे आणि स्वच्छतामध्ये सहभागी होणारे सर्वसामान्य व्यक्ती आणि सर्व सरकारी कार्यालय असतील, अधिकारी, त्यानंतर अशा पद्धतीने ह्याला वाढता सहभाग वाढत आहे. तुमची स्वराज्य संस्था या कार्य कसं काम करते? स्वराज्य संस्था ही स्वच्छतेसाठी विविध जी काही सार्वजनिक ठिकाणं आहेत ती स्वच्छता करण्यासाठी जास्त भर आम्ही देतो. त्यामध्ये शाळा स्वच्छता अभियान असेल किंवा विविध बस स्थानक, जिल्हा रुग्णालय असेल, समुद्रकिनारा, त्याचप्रमाणे विविध जाती धर्मांची जी काही मंदिरं आहेत, अंत्यविधीसाठी असणारी ठिकाणे आहेत, यासारख्या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणांसाठी आम्ही जास्त करून स्वच्छतेसाठी कार्यक्रम आयोजित करतो. तुम्ही आत्ताच समुद्र किनाऱ्यांचा उल्लेख केला म्हणून मला विचारायचं होतं की आत्ता सध्या गणेशोत्सव सुरू आहे, खूप गर्दी होत असते. चाकरमानी मुंबईतून देखील कोकणात दाखल होत असतात. 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवसांच्या गणेशांचं विसर्जन होत असतं. अशा वेळेला समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता राखण्यामध्ये तुमची स्वराज्य संस्था काही काम करते का? समुद्रकिनारी स्वच्छतेचा विषय असतो त्यावेळेला आमच्या शहरामध्ये असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि रत्नागिरी नगर परिषद
यांच्यामार्फत आम्ही सामुदायिक असा स्वच्छतेचा कार्यक्रम समुद्रकिनारे आयोजित करतो की जेणेकरून विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात मांडवी किनारी गणेशोत्सव विसर्जनासाठी येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या दिवशी जो काही कचरा समुद्रकिनारी जमा होतो तो रत्नागिरीतल्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा रत्नागिरी नगरपालिका आहे यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन तो स्वच्छ ठेवतो किनारे. आणि स्वच्छतेविषयी तुम्ही ठळक कामं काय सांगू शकाल तुमच्या संस्थेची? स्वच्छतेविषयी आमच्या संस्थेने केलेली ठळक कामे म्हणजे रत्नागिरी नगरपालिकेबरोबर आज आम्ही स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रत्नागिरी शहर हागणदारी मुक्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे जी काही रत्नागिरी तालुक्यामध्ये जिथे जत्रा असतात की जेणेकरून रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती मंदिर येथे होणारी, त्याचप्रमाणे पावस येथील स्वामी स्वरूपानंद येथे होणारी जत्रा, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भक्तांची ये जा चालू असते आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ व प्लास्टिकचा कचरा होत असतो आणि ह्या ठिकाणी होणारा कचरा हा जो आहे तो आम्ही आमची संस्था तिथे स्वच्छतेविषयी करते. त्यामध्ये प्लास्टिक चं विघटन वेगळ्या पद्धतीने व इतर कचरा आणि शेवटी जो कचरा तयार होतो तो आम्ही नगरपालिकेच्या ताब्यात देतो. अच्छा, आता तुम्ही प्लास्टिकचा उल्लेख केला. मला विचारायचं होतं, कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन किंवा स्वच्छतेचं कार्य करत असताना काही कचऱ्यातले घटक तापदायक ठरू शकतात ज्याला अडथळा निर्माण होतो स्वच्छता कार्यामध्ये, तर ते कोणते आणि याच्यावरती उपाययोजना काय करता येतील? मला वाटतं की सर्वात जर कचऱ्यामधील अडथळा असणारा विषय असेल तर तो प्लास्टिक. कारण प्लास्टिक हे असं आहे की ते वर्षानुवर्ष त्याचं विघटनच होत नाही. त्या प्लास्टिकमुळे आज अनेक समस्या होतात. ते प्लास्टिक जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यामधून विषारी वायू बाहेर पडतात. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी आहे की प्लास्टिकमुळे गटारांमध्ये जो प्लास्टिकचा कचरा साचतो त्या गटारे तुंबली जातात आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. प्लास्टिकचे पदार्थ, प्लास्टिकमधून अन्न पदार्थ जर का बाहेर फेकले तर ती जी काही उन्हाळ गुरं आहेत ती ते खातात आणि त्याच्यामुळे ती मृत्युमुखी देखील पडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्लास्टिकचा जर वर काही प्लास्टिक थांबवण्यासाठी काही उपाययोजना करायची असतील तर त्या सुरुवातीला स्वतःपासून केल्या पाहिजे असं माझं मत आहे. आपण जर स्वतःच जर ठरवलं की आपल्या घरामध्ये जे काही जुनं कापड असतील त्याच्या माध्यमातून जर का पिशव्या तयार केल्या किंवा बाजारात जाताना आपण स्वतःहून कापडी पिशवी घेऊन गेलो. दुसरी गोष्ट, ग्राहक म्हणून कोणत्याही विक्रेत्याकडे जबरदस्ती न करता त्या ज्या काही आपण ती जर घेऊन आलो स्वतःहून आणि प्लास्टिकची पिशवीचा जरी वापर केला तर वारंवार त्याच पिशवीचा वापर करावा जेणेकरून प्लास्टिकवर आपण स्वतः त्याच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवू शकतो. बरोबर. तुम्ही आणखीन कुठल्या संस्थांचा सहकार्य घेता का, की तुम्ही स्वराज्य संस्था आणि आणखीन काही संस्था मिळून कार्य करता का? स्वराज्य संस्था ही वर्षभरामध्ये रत्नागिरीमध्ये असणारी नगरपालिका असेल किंवा जिल्हा अधिकार्यालय, त्याचप्रमाणे रोटरी क्लब, लायन क्लब, फिशरीज कॉलेज, तसेच इतर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जास्तीत जास्त तालुका किंवा जिल्हा पातळीवर सुद्धा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत असतो. आणि स्वच्छतेचं कार्य, स्वच्छता मोहीम ती घेत असता नेमक्या कोणत्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देता? स्वच्छता करत असताना आम्ही मुख्यतः जी काही आज सार्वजनिक ठिकाणे आहेत त्यामध्ये एसटी बस स्थानक आहेत, जिल्हा रुग्णालय आहे, त्या व्यतिरिक्त नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, विविध धर्मस्थळे आहेत, अशा ठिकाणची जी काही स्वच्छता आहे जिथे रोजच्या रोज लोकांचं येणं जाणं आहे ते भाग स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही वर्षभर प्रयत्न करीत असतो. अच्छा, आता घनकचरा व्यवस्थापन हा खूप व्यापक असा विषय आहे, तर त्याच्यामधला कुठले भाग तुम्ही स्वतःहून तुम्ही जबाबदारी उचलत असता? म्हणजे तुम्ही कचरा संकलन करता, वर्गीकरण करता किंवा काय कशा प्रकारे तुम्ही कार्य करत असता? आता घनकचऱ्यावर काम करत असताना आम्ही नगरपालिकेबरोबरच सध्या तरी काम करतोय. जेव्हा गावात गेलो तर ग्रामपंचायतीबरोबर असतं की तो जो काही कचरा साचला जातो तो नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्याचं विघटन करत असतो.
रत्नागिरीमध्ये तुमची संस्था कार्य करत असते. रत्नागिरी म्हटलं की एक पर्यटन स्थळ म्हणून सगळ्यांनाच आवडतं. गणपतीपुळे म्हणा, मालगुण म्हणा, तिकडे समुद्रकिनारी तोबा गर्दी होत असते पर्यटकांची. तर तिकडे तुम्ही खास काही लक्ष देत असता का? समुद्रकिनाऱ्यावर साफसफाई करत असताना मोठ्या प्रमाणावरती कचरा येत असतो आणि हा जो कचरा आहे तो साफ करण्यासाठी विविध माध्यमातून जे काही कंपन्या आहेत त्या देखील पुढाकार घेत आहेत की जेणेकरून समुद्रकिनारी स्वच्छ राहिले पाहिजे, पर्यटन मोठ्या प्रमाणावर तिथे आले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचा उद्योग व्यवसायही चालला पाहिजे. बरोबर. अशासाठी प्रयत्नशील रत्नागिरीत आम्ही करत असतो. भविष्यातील काही तुमचे असे प्रकल्प असे डोक्यात आहेत का की यामध्ये तुम्हाला कार्य करायचे स्वच्छतेच्या अनुषंगानं? भविष्यामध्ये स्वच्छतेविषयी कार्य करण्यासाठी आम्हाला आमची रत्नागिरी नगरपालिकेला विनंती असेल की जर का त्यांनी जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही स्वच्छतेविषयी खत निर्मिती प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे. अच्छा. नेहमी असं म्हटलं जातं की स्वच्छतेचं कार्य आहे हे खरोखरच त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. प्रत्येकाच्या सहभागाची गरज असते. जनजागृती म्हणा, प्रबोधन म्हणा गरजेचं असतं. तर त्या अनुषंगाने तुम्ही काही कार्य करता का? आणि जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या स्वच्छतेसंदर्भात काही सांगू शकाल का, मार्गदर्शन करू शकाल का? प्रत्येकाने स्वच्छतेचं जर का नियोजन केलं तर त्याचा भरपूर फायदा होईल. येणाऱ्या पिढीला स्वच्छतेचे महत्त्व लवकर समजले जातील आणि आपला देश स्वच्छ आणि सुंदर दिसू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद जितेंद्रजी, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान तुमच्या संस्थेची माहिती दिली. स्वच्छतेच्या कार्यामध्ये मोलाचा सहभाग तुम्ही नोंदवताय, खरोखरच कौतुकास्पद आहे. धन्यवाद. नमस्कार. मंडळी, स्वच्छता खरोखरच एक पूजा आहे आणि या पूजेमध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यायला हवा. सामाजिक संस्था कार्य करतच असतात, मात्र तुम्ही किंवा एखादी सामाजिक संस्था तुमच्या परिसरामध्ये असं स्वच्छतेचं कार्य करत असेल तर त्याची माहिती आम्हाला जरूर द्या. आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील रविवारी सकाळी 9 वाजता. नमस्कार.